तो फक्त ना एकच दिवस राहिलाय आणि इमिजिएट बेसिसवरती मी हा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, एक आय-पी-ओ बघत होतो आणि या आय-पी-ओमध्ये ना तुम्हाला लिस्टिंग गेन्स जवळ-जवळ आता 46% च्या आसपास दिसतायत. तर अपॉर्च्युनिटी मिस नका करू आणि फक्त एकच दिवस राहिला. सो डिटेल्स जाणून घेऊया. हा जो आय-पी-ओ आहे तो आहे BCCLचा आणि ह्याच्यामध्ये आता राइट नाऊ जे लिस्टिंग गेन दिसतात ते दिसतात 46% चे, जे की तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. सो लिस्टिंग गेन्स पण खूप चांगले आहेत आणि एकच दिवस आहे. सो अप्लाय करू शकतात तुम्ही लिस्टिंग गेनसाठी तरी ॲटलीस्ट. सो भरपूर वेळा आपण काय करतोय, आय-पी-ओमध्ये अप्लाय करतो पण आपल्याला आय-पी-ओ भेटत नाही. पण त्याच्यामध्ये पण एक गुड न्यूज आहे, की तुमच्याकडे ॲटलीस्ट कोल इंडियाचे जर एक जरी शेअर असेल ना, तर तुम्ही याला अप्लाय करू शकतात. तर ही एक प्रकारे कोल इंडियाची सबसिडियरी आहे. सो शेअर होल्डिंग कोटामध्ये तुम्ही हे अप्लाय करा. मी सांगतो तुम्हाला कसं करायचंय. सो अप्लाय कसं करायचंय आणि मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. तुम्ही कुठला पण ब्रोकर जो यूज करत असाल त्याच्यामध्ये लॉग इन करून घ्या. आय-पी-ओ सेक्शनला जा. तिथे तुम्हाला दिसत असेल BCC ओके, भारत कुकिंग कोल ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला बिड फॉर आय-पी-ओ वरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो फोर्थ ऑप्शन आहे शेअर होल्डर कोटा ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि कट ऑफ प्राइसच ठेवा, कारण की ह्याच्यामध्ये बार्गेनिंग वगैरे करत बसू नका. सो तुमची इन्व्हेस्टमेंट जवळ-जवळ 14,000 च्या आसपास होऊ शकते आणि ह्याच्यामध्ये लिस्टिंग गेन्स ऑलमोस्ट 46% दिसतात आणि हे फिक्स नाहीयेत, पण मी म्हणतो एक चांगला चान्स आहे, एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सो ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती बिलकुल मिस नका करू, कारण की जे आपल्या अकाउंटवरती पैसे पडून आहेत त्याच्यावरती काही ना काहीतरी रिटर्न चांगले बनायचे चान्सेस खूप जास्त आहेत. धन्यवाद.